नमस्कार, डॉक्टर संजय चव्हाण परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे डेंग्यू। या आजाराविषयी आपण कारणे, लक्षणे, निदान व उपचार या सर्वांची माहिती घेणार आहोत। डेंग्यू हा इडिस इजिप्टिस नावाचा मच्छर चावल्याने होणारा आजार आहे। हा मच्छर शक्यतो गुडघ्याच्या खाली आणि डे टाईम म्हणजे दिवसा चावतो। हे लक्षात असलं म्हणजे आपल्याला बऱ्याच प्रमाणात सावधानी बाळगता येईल। हा आजार शक्यतो पावसाळ्यातच आढळतो, कारण पावसाळ्यात बाहेर साचलेलं पाणी, घरातलं पाणी, आपण घरात साठवलेलं पाणी, कूलरमधलं पाणी यामध्ये हा शक्यतो जास्त प्रमाणात आढळतो। याचे लक्षणं, या आजाराचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ताप। यामध्ये 5 दिवस भयंकर ताप असतो, 102 103 डिग्री सेल्सिअसपर्यंत ताप असतो। तापाचे पॅरासिटामॉलसारखे गोळ्या घेऊनही लवकर ताप उतरत नाही। नंतर डोके दुखणे, सर्वात महत्त्वाचं लक्षण तापेनंतर म्हणाल तर डोके दुखणे। डोकं एवढं सिव्हिअर पेन असतं की पॅरासिटामॉल खाऊनही डोकं उतरत नाही, 2-2 दिवस डोकं उतरत नाही। त्यानंतर मळमळ, गॅस्ट्रायटिस बसल्यामुळे मळमळ आणि पोटात दुखणे हे पण याची लक्षणं असतात। तिसरं सांधेदुखी। सांधेदुखी याची सौम्य प्रमाणात असते, चिकनगुन्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात सांधे दुखत नाहीत। त्यामुळे चिकनगुन्या आणि डेंग्यूमध्ये फरक ओळखणं फार सोपं आहे। 4-5व्या दिवसानंतर अंगावर लाल रॅश येतात, तोंड कडू पडते, यासारखी याची लक्षणं आहेत। इथं निदान, यामध्ये रक्ताच्या तपासण्यामध्ये याचं निदान केलं जातं। दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी NS1 अँटीबॉडी नावाची तपासणी केल्यास याचं आपल्याला निदान केलं जातं। आणि 4थ्या किंवा 5व्या दिवशी IgG IgM या 2 जे अँटीबॉडी आहेत या तपासण्या केल्यास याचं निदान होण्यास बऱ्यापैकी मदत होतं। परंतु याही पुढे जाऊन याचं सर्वात महत्त्वाचं निदान हे CBC, जे की आपण प्रत्येक तापेसाठी करतो। CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट, आपल्या पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी आपण जे म्हणतो ते। यामध्ये CBC मध्ये प्लेटलेट हा डेंग्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि लक्ष ठेवण्यासारखा भाग आहे। यामध्ये प्लेटलेट शक्यतो 5 दिवसानंतर कमी होण्याला मदत होते। आपण रक्ताच्या तपासणीमध्ये इतर व्हायरल आजार आणि डेंग्यूमध्ये फरक करायचा म्हटल्यास, इतर व्हायरल आजारात 2-3 दिवसापासूनच WBC आणि प्लेटलेट कमी व्हायला मदत होते आणि 5 दिवसात नॉर्मल येतात। परंतु डेंग्यूमध्ये 5 दिवस कंटिन्यू फीवर, ताप असतो। 5 दिवसानंतरच प्लेटलेट कमी व्हायला सुरुवात होते, WBC कमी होतात, पण WBC 3 ते 4 दिवसात परत कवर होतात। परंतु प्लेटलेट ह्या खरं कमी होण्याचा टाईम आहे 5 दिवसानंतर। 5 ते 10 दिवस ह्या कमी होतात, नंतर 10 दिवसानंतर हळूहळू वाढायला लागतात। हे झाले याचे निदान। उपचारमध्ये नेहमीप्रमाणेच व्हायरल आजार असल्यामुळे काही स्पेशल ट्रीटमेंट नाही याला। सर्वात महत्त्वाचं ट्रीटमेंट म्हणजे पॅरासिटामॉल, ताप कमी करणे, डोकं कमी करणे। परंतु एक महत्त्वाचा पॉईंट याच्यात लक्षात ठेवण्यासारखा म्हणजे ताप असो किंवा डोकेदुखी असो, कारण ताप थोडे खिडकीने 5 दिवस असतो, यासाठी पॅरासिटामॉल सोडून कुठल्याही प्रकारची पेन किलर यामध्ये घेऊ नये। कारण पेन किलर खाल्ल्याने यामध्ये प्लेटलेट कमी होण्याचा खूप धोका असतो। पॅरासिटामॉल आपल्या वयानुसार किंवा आपल्या वजनानुसार 500 mg पासून 600 mg पर्यंत 4-4 तासाला सुद्धा घेऊ शकतात, कारण याच्यावर ठोस अशी ट्रीटमेंट नाही। पॅरासिटामॉल हीच एक महत्त्वाची ट्रीटमेंट आहे। सोबतला WBC वाढले असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यास थोड्याफार प्रमाणात अँटीबायोटिक दिले जातात, अँटासिड वगैरे टॅबलेट, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट घेतल्या जातात। परंतु यासाठी महत्त्वाचा जो विषय मी आत्ता सांगितला, प्लेटलेट वाढवण्यासाठी खरं आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते। कारण 5 दिवस पॅरासिटामॉल घ्या किंवा नका घेऊ, 5 दिवसात व्हायरल आजार असल्यामुळे याचा ताप आपोआप कमी होतो। परंतु त्यानंतर ज्या फास्ट प्लेटलेट कमी होतात त्या होऊ नये म्हणूनच आपण पहिल्या दिवसापासून यासाठी सगळ्यात महत्त्वाचं अन्नपदार्थामध्ये म्हणा, जेवणामध्ये म्हणा किंवा आयुर्वेदामध्ये म्हणा, तर महत्त्वाची गोष्ट पाणी खूप सारं पिलं पाहिजे। लिक्विड पदार्थ किंवा पातळ पदार्थ खूप सारे घेतले गेले पाहिजे। यामध्ये ORS पावडर असेल, एनर्जी ड्रिंक असेल, लिंबू सरबत असेल, यासारखे पाणी आणि पातळ पदार्थ जास्त प्रमाणात घेतले गेले पाहिजे। जेवणामध्ये
हलके पदार्थ खाल्ले गेले पाहिजे, कारण ऑलरेडी गॅस्ट्रायटिस बसलेला असल्यामुळे जड पदार्थ खाण्यास याला थोडीशी पचनाला म्हणजे असमर्थता येते. आणि प्लेटलेट वाढवण्यासाठी किंवा कमी होऊ नये यासाठी आयुर्वेदामध्ये जे 4-5 पदार्थ सांगितलेले आहे त्याचा आपण आवर्जून उल्लेख करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम पपईच्या पानाचा ज्यूस करून सकाळ संध्याकाळ 10 ml किंवा 20 ml घेतल्यास चांगला फायदा होतो. किंवा थोडीशी कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपईसुद्धा खाल्ल्या जाऊ शकते. दुसरं, बाजारामध्ये आता इझिली मिळणारं किवी फळाचाही चांगला फायदा होतो. रोजचं एक किवी फळ खाल्ल्यास प्लेटलेट वाढण्यास किंवा कमी न होऊ देण्यास चांगली मदत होते. डाळिंब खाणं यासाठी खूप चांगलं आहे. आवळा ज्यूस किंवा बीट यासारखे जे पदार्थ आहेत यांचं सेवन केल्यास आपल्या प्लेटलेट कमी होण्याला बऱ्यापैकी रोक होतो किंवा कमी जरी झाल्या तरी वाढण्यासही याची मदत होते. आता प्लेटलेट कमी होण्याने कुठला धोका होतो? सर्वात महत्त्वाचा धोका, आपण प्लेटलेट काय काम करतात हे समजलं म्हणजे आपल्याला समजेल. प्लेटलेटचं आपल्या शरीरामध्ये काम आहे रक्त गोठवण्याचं. जेव्हा आपल्याला कुठली जखम होते तेव्हा आपण थोडंसंही दाबून धरलं की 10 ते 20 सेकंदामध्ये 15-20 सेकंदामध्ये आपली जखम आपोआप रक्त बाहेर पडणं बंद होतं. का? तर या आपल्या ज्या प्लेटलेट आहेत, ज्या तांबड्या पेशी आपण म्हणतो, त्या रक्त गोठवण्याचं काम करतात. परंतु या जर प्लेटलेट कमी झाल्या तर रक्तस्राव शरीरामध्ये होण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे या प्लेटलेट आपल्याला सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. आता ट्रीटमेंटमध्ये घरी कुठपर्यंत ट्रीटमेंट करायची किंवा OPD लेवलला कुठपर्यंत ट्रीटमेंट करायची याचाही थोडासा फॉर्म्युला समजून घेतला गेला पाहिजे. प्लेटलेट कंटिन्यू चेक करीत राहिल्यास जोपर्यंत तुमच्या प्लेटलेट 50,000च्या वरती आहेत, प्लेटलेटचा नॉर्मल काउंट आहे 1,500 ते 1.5 लाख ते 4.5 लाख, मग जोपर्यंत प्लेटलेट तुमच्या 50,000च्या वरती आहेत तोपर्यंत तुम्ही OPD लेवल किंवा घरच्या घरी त्याला बरं होण्याचं वेट करू शकता. परंतु 50,000च्या खाली आल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून शक्यतो दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यास चांगला फायदा होतो. ॲडमिट झाल्यानंतर काय, सलाईनमध्ये त्याला लिक्विड दिले जातात किंवा अँटीबायोटिक सारखे काही औषध दिले जातात. परंतु प्लेटलेट 20,000च्या खाली आल्यात त्याला प्लेटलेट द्यावं लागतात. ही झाली याची ट्रीटमेंट. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपण जे यामध्ये उल्लेख करणार आहोत सावधानी, जे की चिकनगुन्या मच्छरचा आजार असल्यामुळे सावधानीच महत्त्वाचा याच्यामध्ये पार्ट आहे. सावधानी म्हणजे कसं, बाहेर पाणी न साचू देणं, घरात पाणी न साचू देणं, कूलरमधलं पाणी कोरडं करीत राहणं किंवा कूलर तुम्हाला साफ जरी नाही करता आलं तरी कूलरमध्ये असे काही केमिकल मिळतात की जे तुम्हाला त्यामध्ये टाकल्याने त्यामध्ये मच्छरची अंडी तयार होत नाहीत. जसं पेट्रोल, तुम्हाला जर कूलर साफ करता येत नसेल तर कूलरमध्ये थोडंसं पेट्रोल टाकल्यास त्याची मच्छरची जी अंडी आहेत ती नाहीशी होतात. दुसरं, आपलं रात्री झोपताना फुल कपडे घालून झोपणे, घरामध्ये कुठल्याही मच्छर चावू नये किंवा मच्छर विरोधी कुठले कॉईल लावणे, पायाच्या खाली ओडोमॉस लावणे, मच्छरदाणी लावणे, घराला जाळ्या लावणे. मेन म्हणजे दर पावसाळ्यात आपल्या लोकलचे गव्हर्नमेंट जे नियम पाळतात, कोरडा दिवस, आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळणे म्हणजे घरामध्ये पाणीच न साचू देणे. ह्या झाल्या याच्या सावधानी. मित्रांनो, डेंग्यू हा एक आजार बघायलाही खूप सोपा आहे आणि तेवढा सिरियस पण आहे. आपल्या भारतामध्ये दरवर्षी कित्येक केसेस याने मृत्यू पावतात, कारण याचे कॉम्प्लिकेशन जे आहेत आपण आता शेवटी बघणार आहोत. कॉम्प्लिकेशन, याच्या कॉम्प्लिकेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे शरीरात जेव्हा प्लेटलेट 20,000च्या खाली येतात तेव्हा शरीराच्या कुठल्याही भागामध्ये तुमचा रक्तस्राव चालू होऊ शकतो, जो की एकदा रक्तस्राव चालू झाला की बंद होत नाही. त्यामुळे याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं कॉम्प्लिकेशन, पोटात पाणी होणे, त्याला असायटिस म्हणतो आपण त्याला, फुफ्फुसांमध्ये पाणी होणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे, यासारखे भयंकर याचे साईड इफेक्ट्स असल्यामुळे डेंग्यूपासून आपण बचाव केला पाहिजे, काळजी घेतली गेली पाहिजे. आणि डेंग्यू झाला तरी त्यावरती लक्ष ठेवून आपण बऱ्यापैकी बरा करू शकतो. फक्त त्याच्या प्लेटलेट काउंटवर लक्ष ठेवा. प्लेटलेट काउंट जोपर्यंत तुमच्या 50,000च्या खाली येत नाही तोपर्यंत अजिबात काळजी करू नका आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा. नमस्कार.